नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात झटपट सिरियल अपडेट आणि आज आपण बोलणार आहोत बिग बॉस मराठी 6मुळे कलर्स मराठीवर होणाऱ्या मोठ्या बदलांबद्दल। मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चेत असलेला रियालिटी शो बिग बॉस मराठीचा 6वा सीझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। गेल्या अनेक महिन्यापासून या शोची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि आता नुकताच प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। 11 जानेवारीपासून बिग बॉस मराठी 6ची अधिकृत सुरुवात होणार असून यंदाही हा शो अभिनेता रितेश देशमुख होस्ट करताना दिसणार आहे। प्रोमोमध्ये रितेश आपल्या खास अंदाजामध्ये म्हणतो, गेल्या वर्षीचा सीझन वाजवला, यंदाचा सीझन गाजवणार। यंदा हा शो दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठीवर तसेच जिओ हॉटस्टारवर देखील प्रसारित केला जाणार आहे। मात्र याच 8 वाजताच्या वेळेमुळे अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे। सोशल मीडियावर अनेकांनी आम्ही 8 वाजेपर्यंत घरी पोहोचत नाही, कृपया वेळ बदला अशी मागणी केली असल्याचं स्पष्ट झालं आहे। त्यामुळे कलर्स मराठीच्या सध्याच्या मालिकांच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। सध्या रात्री 8 वाजता जय जय श्री स्वामी समर्थ आणि 8:30 वाजता अशोक मामा या मालिका दाखवल्या जात आहेत। बिग बॉस सुरू झाल्यानंतर या दोन मालिकांचं नेमकं काय होणार, त्या बंद होतील की त्यांची वेळ बदलली जाईल, याबाबत प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र यावर वाहिनीकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही। सध्या रात्री 9 ते 10 या वेळेत इंद्रायणी आणि जय जय स्वामी समर्थ या मालिकांचे रिपीट एपिसोड प्रसारित केले जात होते। त्यामुळे बिग बॉस मराठी 6 सुरू झाल्यानंतर वेळापत्रकात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यंदाच्या सीझनची खास थीम दरवाजा अशी असून या सीझनमध्ये अनेक दरवाजे आणि प्रत्येक दरवाजा खेळाला नवं वळण देणारा ठरणार आहे। दार उघडणार आणि खेळ पूर्णपणे बदलणार असं प्रोमोमधून स्पष्ट होत आहे। त्यामुळे यंदाचा बिग बॉस मराठी 6 अधिक थरारक, रंजक आणि धमाकेदार ठरणार आहे, यात शंका नाही। आता प्रेक्षकांना फक्त अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार असून 11 जानेवारीपासून मनोरंजनाचा दरवाजा उघडण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत। जर तुम्हाला बिग बॉस मराठी 6बद्दल असेच अपडेट हवे असतील तर व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।